या ठिकाणी येतील त्यावेळी एकाच वेळी सर्वांनी उभं राहायचं आहे, ऑर्डर फॉलो करायची आहे। तत्पूर्वी सर्वांना माहित आहे की आज 26 जानेवारी आहे, मात्र 26 जानेवारी रोजीच आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो याची छोटीशी एक घटना 1929 या डिसेंबर महिन्यामध्ये घडली होती आणि त्यावेळी झालेल्या अधिवेशनामध्ये आपण संपूर्ण स्वातंत्र्याचा एक निर्णय घेतला होता। मात्र त्यावेळी देखील इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले नाही आणि त्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला परत 17 वर्ष वाट बघावी लागली। त्यावेळी ठरलं होतं की पुढच्या महिन्याचा शेवटचा रविवार जेव्हा चौथा रविवार येईल त्या रविवारी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आणि तो दिवस होता 26 जानेवारी 1930 आणि त्या दिवसापासून आपण आपला स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी रोजी साजरा करायला लागलो। मात्र संविधानाची निर्मिती 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, संविधानाची निर्मिती झाली आणि संविधानाच्या निर्मितीनंतर आदरणीय अतिथीगणांचं आगमन झालेलं आहे। एक साथ खडे होंगे, खडे अप। जोरदार टाळ्यांनी सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मागील वर्षभरामध्ये ज्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या कन्नड तालुक्याचा गौरव केला असे काही बक्षीस पात्र खेळाडू, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी व नागरिक यांचा आपण सत्कार करत असतो। यावर्षी देखील त्या सत्काराचं आयोजन आपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम विनंती करतो ज्यांनी दिनांक 8 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये गोवा या ठिकाणी नॅशनल क्रिकेट लीग या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली आणि पुढील दिल्ली ऋषिराज कृष्णा राठोड, सुशांत रामदास रोकडे आणि कीर्तिश भरत पाटील या सर्वांनी आपल्या कन्नड तालुक्याच्या पुलिस विभाग एक साथ राज्यगीत के लिए तैयार होंगे। राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर। जय हिंद श्रीमान, यहाँ पर ध्वजारोहण का कार्यक्रम समाप्त हुआ। आगे के लिए आदेश। पोलीस विभागाचं विसर्जन या ठिकाणी संपन्न होते। पोलीस अधिकारी यांच्या समवेत संचालनासाठी तयार राहायचं आहे। मात्र तत्पूर्वी पोलीस दल कन्नड शहर पोलीस या ठिकाणी विसर्जन झालंय। तत्पूर्वी आपण घोषणा देऊया, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। प्रजासत्ताक दिनाचा चला विश्वविक्रमाकडे परत एकदा राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना शिवाजी महाविद्यालय आणि त्याच्या पाठीमागे राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना संचालन करत असताना देवगिरी स्कूलचे स्काउट गाईड पथक देखील या ठिकाणी संचालनासाठी तयार झालेला आहे। स्कूल कन्नड आणि आज खरंच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांनी काही स्लोगन्स आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत। खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन कसा साजरा करावा। गुंडगिरी करणे हे ताकद नसून भ्याडपणाचे लक्षण आहे। लहान मुलांवर
त्याचप्रमाणे स्त्रियांवर लैंगिक अत्याचार थांबवा, स्त्री हे भक्षक नाही रक्षक बना, स्त्रियांचं रक्षण करावं, मानवी तस्करी थांबावी, नशा कुठल्याही प्रकारचा असो तो योग्य राहत नाही, नशा करायचाच आहे तर यशासाठी करा, अशा प्रकारच्या या स्लोगन्स देवगिरी महाविद्यालय, देवगिरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मी एनसीसी महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि देवगिरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या देखील स्काउट गाईडचे विद्यार्थी त्यांचाही धन्यवाद. क्या बात है. एकदा